पिक्चर चालू करो बे. कॅप्टन बोलतील तर ऐका, नंतर बघू. मॅच आहे 2000 त्या बॉला बरोबर तुला कॅप्टन बॉलला मला पहिली बॅटिंग. हे गाईज, हे लोक एवढं मुंबईवरून आलेत क्रिकेट खेळायला आणि एकच बॉल घेऊन आलेत. आणि हे बघा, गेला अर्धा तास झाला हे बॉलच शोधत आहेत. हे दुसऱ्या टीमचे कॅप्टन आहेत. ॲक्च्युली ते हारायला आलेत, त्यामुळे कसं त्यांना बॉल शोधायचा नाहीये. हे तर तुम्ही मसाला कसा बनवला आम्हाला सांगता जरा. मसाला तुम्ही मसाला कसा बनवला? अजून कोणाला उभं राहायचं? नमस्कार मित्रांनो, मी रोशमा, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आलेलो आहे बदलापूरला. ॲक्च्युली बदलापूरला यासाठी आलो आहे की भरपूर वर्षाने आपल्या जे शाळेतले जे मित्र आहेत, म्हणजे जे आपल्या गावच्या शाळेमध्ये जे काय मित्र होते, त्या आपलं म्हणजे म्हटलं की मीटअप करावं एक छोटंसं. तर आज बदलापूरला इथे आले. फार्म हाऊस एक स्पेशली बुक केलं आहे इथे बदलापूरमध्येच. सिद्धी फार्म हाऊस म्हणून आहे, एक छोटंसं आहे आपल्या, म्हणजे असं एक आमच्यापुरतं तर एन्जॉय करण्यासारखं आहेच. तर आलो आहे आणि इकडचं जे वातावरण आहे तुम्ही बघताय, तुम्हाला दाखवतो. पूर्ण असं पूर्ण कोकणासारखं तुम्हाला एकदम पूर्ण फील येतं. खूप छान आहे. म्हणजे आम्ही जेवढे जे आमच्या जे वर्गामधले जे माझ्या जे बॅचमधले होते मुलं, तर ते सर्व आम्ही आज या ठिकाणी म्हणजे म्हटलं वेळात वेळ काढून. तर मला सांगायला एवढा आनंद होतो ना की आत्ताच्या घडीमध्ये ना सर्व काही ना काहीतरी चांगल्या एका पदावरती आहे. जसं की कोण डॉक्टर आहे, कोण चांगल्या ऑफिसमध्ये आहे. तर त्यांचासुद्धा एक काही व्यवसाय आहे, तर काय काहींचा. तर त्याच्यातून वेळ काढून तर आलेत की म्हटलं की मित्रांनासुद्धा वेळ दिला पाहिजे. तर म्हटलं आलो आहे, जस्ट आत्ता पोचलो आहे. खरं तर मी व्हिडिओ इथूनच सुरू करतो आहे. येता येता ट्रेनलासुद्धा खूप गर्दी होती आणि थोडा गाडीमध्ये सुद्धा आपले सगळी पोरं भरलेली. तर तेव्हासुद्धा खूप गर्दी होतं, व्हिडिओ बनवायला मिळालं नाही. तर काय हरकत नाही. तर आलो आहे, आता बघूया पुढे कसं कसं मी एन्जॉय करतो. अजून भरपूर असं प्लॅन केलं आहे, खूप काही करायचं. तर जाऊया. आधी तुम्हाला ते आपल्या मित्रांची सगळ्यांची ओळख करून देतो. तर इथे बघतायत एक गार्डन वगैरे असं खेळण्यासाठी वगैरे बनवलं आहे. तर इथे थोडं आपलं या तुम्हाला दाखवतो आपल्या मित्राची कोण कोण आपले आलेत ते सध्या. चालू झाला. आता आपले आहेत चायवाले, मनव्यांच्या चाय चाय गरम गरम चाय. कपची प्राइस बोल 10 रुपये. अरे ते नाही, पैसे 2000 दिले. काय 2000. तर मित्रांनो, आता आपल्या इथं आता नाश्ता करून पण झाले आहे, जस्ट आलो आहे आणि आता संध्याकाळ होत आली आहे. फक्त की ते आता तिथे लाईटिंग वगैरे लावली, छान वाटतं आहे. पण इथे एक छोटीशी जागा आहे, या झालं. इथे तुम्हाला आपल्या मित्राची ओळख करून देतो. तर आज आपले स्पेशल कुक आहेत. अंकुश काय बनवतोय? काय बनवतोय? काय बनवतोय? चिकन टिक्का, मलाई टिक्का, तंदुरी पाहिजे. तंदुरी पान. अनिरुद्ध, हे प्रत्येकाने आपापली काय नावं सांगा. चला पटापट. माझं नाव अनिरुद्ध बालाराम पवार आहे आणि मी राहणार भालगावचा आहे. आम्ही सगळे मालगावचेच आहोत. आम्ही काय दुबईवर नाही. राहुल, माझं नाव राजाव. हेमंत, रोहन, दिस इज विशाल चव्हाण. दिस इज या निखिल दिवेकर. आवाज नाही येत तुझा. आवाज नाही आला? बोल, आवाज आहे, जोरात आवाज काढत असतो. निखिल दिवेकर. आगे चल. हाँ पता है, काम की बात कर भाई. तर मित्रांनो, अजून एक आपला मित्र आहे, आपले डॉक्टर जसं काय बोलतो अमोल गोहे. तर सर्वजण आपल्या वेळात वेळ काढून आलेले आहेत आणि ते बघता येते.
इथे आपला छोटासा स्विमिंग पूलसुद्धा आहे खेळण्यासाठी. आणि ह्याच्या या साईड आपल्या इथे इकडून व्ह्यू जर बघितला संपूर्ण आपलं कोकणासारखं वाटतं. आणि झाडं झुडपं एकदम आहेत, खूप छान वाटतं. आता इथेच आपल्याला आपल्यासाठी इथं चिकन तसं तर या फार्महाऊसवाल्यांकडून आहे ना, त्या पॅकेजमध्ये आपल्याला आहे काय जेवण आहे, नॉनव्हेज व्हेज जे काय आहे ते. पण आम्हाला इथे आमच्याकडून स्वतः आम्ही चिकन आणलेलं आहे आणि तिकडूनच आपल्याला चिकन आपल्या पद्धतीने बनवायचं आहे. कशा प्रकारे बनवतात ते या थोडंसं बघूया. आपला अंकुश बनवते चिकन कशा प्रकारे पद्धती ते बघूया. उद्या दुपारचं बोलत काय काय अगोदर बोलला तर बनवला, मला काय प्रॉब्लेम नाही. चिकन टिक्का, मलाई टिक्का आणि हे हिरवावाला चिकन. हिरवा चिकन हे काय आणलं दही तेल पुढं काय हा दही तेल पुरा. तेल काही जास्त नाही ना ह्याला लागत. एक चमच हे देत ना विशाल. पहिला वेजचा बनवावा लागेल. तर आता बघताय मित्रांनो, तर ते आपल्याला ग्रीन चिकन बनवतात. आपले सगळे मित्र बसले आहेत, फुल एन्जॉय मजा येते का आल्याला. तर याचा सुद्धा एक इंस्टा पेज आहे. काय इंस्टा पेजचं नाव काय? हायकिंग विथ देवा. हायकिंग विथ देवा. छान छान असे व्हिडिओ एकदम सिनेमॅटिक असतात. सबस्क्राईब कशाला करतात? आता एक कट आहे का? मग सेमच नाव आहे, तोच नाव आहे हायकिंग विथ देवा. तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथे आपले डॉक्टर निखिल बा निखिल त्याच्यामध्ये काय आहे? पाणी द्या ना. तर इथे बघताय ते हा पहाडी चिकन आहे. कोणतं? पहाडी चिकन. प्रोफेशनल ताजमध्ये होता. ताजमध्ये तो आजच्या दिवसाला सुट्टी घेऊन आम्ही त्याला तिकडे आणलं स्पेशली. बस ऍक्च्युली ते ताज हॉटेलला असतात ना, पण त्याला सुट्टी नसते. पण त्यांनी ताज हॉटेल दिव्याचा काय? आता 2 दिवस झाले. अरे आता आगाच्या इथला कडे बघा त्यांच्या किती कसले फिरवतात ते. ताजमध्ये त्याला invite करतात, त्याला इकडे आणतात. अरे नाही हे तर तुम्ही मसाला कसा बनवला आम्हाला सांगता जरा. मसाला तुम्ही मसाला कसा बनवला? पहिला काय टाकलास? पहिला काय टाकलास? ह्याच्यामध्ये सांग, ह्याच्यात सांग. नाही नाही नंतर पहिलं दही नंतर काय कलर टाकला हिरवा. हिरवा झाला काय? आम्ही विचार करता हिरवा झाला कसा? फ्रेश क्रीम टाकली. नंतर सर्व मसाले टाकले. सर्व मसाले. हे मसाले कोणते ते पण सांगा मला. हे सांग तू. आपला टाइम आहे, तू सांग. आपण 2 तासाचे व्हिडिओ बनवू. बोल. पिक्चरच बनवून टाकू आपण. रेडवाला पण बनवणार ना? रेडवाला बनवतो. ते कसं बनवलं ते सांगा ना. हा अरे बनवताना दाखवा. तू बनवता वेळी आता बनवतो हे म्हणजे हे घरी जा घरी जातो. रिपोर्ट असं ना नंतर आणि आज दिसत नाही तुला पासवर्ड. तर इथं आण्या बघताय ते पासवर्ड चोरी करतोय. कुठे लिहिले कुठे पासवर्ड? पासवर्ड नाही देऊ शकत आम्ही. तुम्ही हॅक वगैरे केलं तर आण्याची स्पेशल कलाकारी दिसतोय का? पण तर इथे बघताय तर चांगलं जुगाड केलं मित्रांनो. इथे सर्व इथे लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे इथे इन्व्हर्टर होते सर्व काही इथे लाईट चालू केली. आणि ते संध्याकाळी त्यात मस्त वाटतं एकदम लाईट्स वगैरे खूप छान वाटतं. आणि ते समोर छोटंसं असं एक गार्डन टाईप बनवलं आहे की इथे बसण्यासाठी वगैरे टाईम स्पेंड करण्यासाठी रात्रीचं खूप चांगलं आहे. आणि ते नाईट पूल सोबतच इथे LED लाईट्स लावले. ते हे लाईट नाही चालू केलं अजून काय रे? अरे विशाल लाईट नाही चालू केलं आणि अरे आपल्या LED लाईट नाही चालू केल्या या.
पण ठेव. अरे हे वाले लाईट ना चालू केलं त्याने. तर हे पण इथे RGB लाईट्स आहेत. तर लाईट चालू कर बघ, इथे दिसतंय का? काम कर बॉल हवा बघूया काय काय किती छान वेळ दिसतं ते. मध्ये हवाच नाही. हो तर नंबर बघताय. भारी आहे रे. हो ऐक ना हे मार उडी मार. अरे नाही हवाच नाही विशाल. अरे हवाच नाही तर त्याला. आता विशालची बघूया. पाहायला चल हे इकडे पार झाला पाहिजे आपण, पाण्यात नाही गेला पाहिजे. लाजेर मार नको लाज. मुद्दा म्हणा मुद्दा म्हण. सर इंग्लिश मध्ये तिथे उजेडतो त्याला. हा तुझ्या तिकडे अंधार नको यायला फक्त. अरे आम्ही कशाला भावा. अरे देवे इकडे आम्ही असा बसलोय दिसतोय. वेड्या. बोलायला हा बोला भावाला बघ. नाही, बोल तू लाजू नको तू. टर्मरिक पावडर. हे मोबाईल मध्ये फ्लॅश मारा रे. बस आता काय बोलू नका. अरे पण हा गोरा दिसतोय. अद्रक लसूणची पेस्ट दे ना. ही अद्रक लसूणची पेस्ट आम्हाला कमी पडते. हा जिरा जिरा म्हणजे काय असतं? जिरा पावडर बोल. जिरा पावडर बोल. अरे आम्हाला कळून येतं. सबली टाक. हे अद्रक लसूणची पेस्ट टाकले. त्याच्यामध्ये काय काय असतं? हा ब्लॅक पेपर आहे. ब्लॅक पेपर म्हणजे काली मिरी. चिकन मसाला आहे. चिकन मसाला म्हणजे जंडी मसाला. ओके ओके सर. हे काय चिल्ली फॅक्स. काय चिल्ली फॅक्स. मराठी फ्लेक्स. मराठी सांग. मित्र किती टाकलं? कमी आहे नाही ना, टाक. साईड कोक हा कोक मेन कोक आणि वाईस कोक. असिस्टंट हा दही टाकतोय. एक ताजमहल वरून आलाय आणि एक कुठून? ग्रँड आहे बघा ताराचंद. एक ताजमहल आहे, एक विमल मध्ये. हे काय आणलंस? अमेरिकन मस्टर्ड सॉस. नाही, नाही, बरोबर आहे. बरोबर आहे ते. अरे हे पण चुकीचं सांगतो रे. रेसिपी सांग रे. आता बरोबर काय आहे. करायचं? हे काय टाकलं? हे काय? दही. व्यायाचा इशारा करता तुम्ही. हा, लय प्रश्न. व्यायाचा इस्तेमाल करता. लोकमत मध्ये जा रे. नाही रे मित्रा, सांग मला. आमची माहिती पाहिजे ना. आमचं हे काय टाकते? हा, हिरवा मसाला. पुदिना मसाला. हे आम्ही घरून बनवून आणले की राहुल, घरी कसं बनवतात ते? प्लास्टिकच्या पिशव्या पुदिना, खराब झालेल्या हिरवी मिरची आणि कशाला काय? आग लावायला काय आहे कोथिंबीर. मग त्याला मिक्स केलं टी शर्ट जाळू आपण. पुदिना तयार होतो. हो, ओके. मग त्याचं काय बेनिफिट काय? ही शेजवान चटणी टाकले. हा ते समजलं लाल मीठ मीठ चवीनुसार की कसं? चवीनुसार. आणि मसाला कसा दूर निघेपर्यंत की? दूर दूर निघा बरे. आणि हे काय? हा, आता माझी ही टाकतो याच्यात. नाही बटर चिकन आहे. कोणतं बटर? ब्रँड कोणतं? ब्रँड अमूल. वा. बघणार आहेत नीट बनवणार. ते नाही. तर आता इथे एक साईडला आपल्या बार्बिक्यू बनवायचं आहे. त्यासाठी आपण पाटी सुद्धा आणलेली आहे. तोडायचं काम करूया. आता बार्बिक्यू अजून जेवण करूया. देवा हा तिथेच सोड. बरोबर आहे. डोळा वेळा लागेल बाहेर घ्या अजून पाचवायला एक्सपिरियन्स मॅटर. बाजवा लागेल. तेवढंच तोड बाकी तो चपली तोड. नारायण बाबूच्या सांडकालांचा काशीला दे पूर्ण सिमेंट सावकारा चप्पल दे. अरे तर काय शिकत नाही. हातावर जाईल त्याचा तुकडे करून ऐक एवढं तोडलंस ना. थांब आता आपण ह्याच्यावर फाटी रेडी होती. हा? फाटी रेडी होती. हे लोक पैसे घेण्याच्या मागे पडतात. किती काय बोला मित्रांनो, आपल्या मित्रांसोबत एक पार्टी करणं म्हणजे एक वेगळीच मजा असते ना. खरं तर खूप वर्षाच्या नंतर आपण मिळालो एकत्र. 10 वर्षानंतर रियुनियन 2013 बॅच SSC. गेट टुगेदर. या 10 जणच आहे मोजून बरोबर. एक वर्षाला एक जॉईन होते. आणि सगळे न पिणारे आता तू काय करत नाही, सगळे न पिणार आहेत. शाकाहारी आहेत. तर पुढे आपण आपापली पार्टी वेगळी शाकाहारी पार्टी.
सर्वात मोठ्या साखरेचा आणे आहे. आणि मित्र आहे माझा खास. मग खास मित्र. आणि सगळ्यात सिनियर यांचा मी इथं आहे. अनंत बालराम पवार. खरं तर त्याचं तर वय आहे तर 40 वर्ष झाले पण दिसत नाही त्याचं वय. 1994 Complete. बाजाने आमकुचा बेंच पांढर पटर पाठवून द्या आपल्याला याचा लॉकडाऊन मध्ये 7 महिने गावीच होतो तेव्हा लाकडं तोडत होतो. त्याचा एक्सपिरियन्स इथे आहे दिसतो. तुम्ही काय करायचं पेशंटला मारत होतो. तू काय करत आहे गावाला लॉकडाऊन मध्ये? केस कापत लॉकडाऊन मध्ये गावाला नव्हतो. मला केस कापत होतो की काय? चालू होतं चालू होतं तुझं? चालू होतं ते. तू काय करत होता लॉकडाऊन मध्ये राहून? चायनीज आपल्या गावाला आपण जवळजवळ 1 वर्ष होतं त्या लॉकडाऊन मध्ये तुम्ही काय केलं? चायनीज खोलले, चायनीजचं दुकान खोलले. हा, मग झालं का प्रॉफिट झालं का तुमचं तेव्हा? 20,000 झालं बरं. 10 दिवसात. 10 दिवसात 10 दिवसात 20,000. सांगू नका इथे इन्कम टॅक्सची रेट पडेल लोक ते. पहिले मला सांग एक केस कुठे कापले? केस कुठे कापले सांगा जरा आम्हाला. आम्हाला कापायचं रे. आमच्या नावी आलं काय तो? आम्ही ते स्पेशल दुबईवरनं मागवतो. हे बघता दादा आपलं इथून डॉक्टर कडे लागेल. फ्राय सुद्धा झालेलं आहे. आता इथे आपलं पहाडी चिकन मध्ये मस्त की स्नॅच करतो. आणि इथे आपले कुक अंकुबाई, ताज हॉटेलचे मॅनेजर. त्याला धुवायला पाहिजे तो. हा नाही आता मॅनेजर पोस्ट वाढली ना रे आता व्हिडिओमुळे. इन्क्रीमेंट प्रमोशन. आता नंतर ओनर बनणार आहे. व्हिडिओ व्हायरल झाला का? बालगावला टाक ताज एक का बोच जोंड्यावर. आहे ना जागा आहे काय? आग्र्याच्या तेल वालीवर. कमी आहे. तेल आहे का तो? तर इथे बघता आता ऑलरेडी आपला अर्ध झालेलं आहे चिकन. कलेजी चालू आहे आता. आता काय करतं कलेजी. स्पेशल डिश बाय अंकुश मनवे. आणि एवढी सगळी मेहनत अंकुश अंकुशने अंकुश मनवे. आणि हेमंतने सुद्धा घेतले. त्यांनी फक्त हलवायचं काम केलंय पण त्यांनी मेहनत पण केली. नाही पण ठीक आहे सर्वांची मेहनत आहे याच्यामध्ये. आम्ही अगदी बसायची कामं केलेत. आणि इथे बघते आपलं टेबलचं एकदम सेटअप प्रॉपर पद्धतीने केलंय इथे. आणि सर्वात एक महत्त्वाची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये कोणी इथे दारू पिणारं नाहीये. नाही रे इथे दारू पिणारं कोण नाही इथे. जे काय सर्व आपल्या नॉन अल्कोहोलिकच आहेत. पण सर्वांसाठी इथे स्प्राईट, थम्सअप, रेड बुल तर नॉर्मलच आहे आपल्यासाठी. पण इथे बघताय छान असं चिकनसुद्धा हे आपलं तंदूर चिकन आहे. इथे पहाडी चिकनसुद्धा आहे. प्लस चिकन इथे चिकन आणि आज स्पेशली आम्हीच बनवलं आहे चिकन इथे. ते खूप छान असं सेटअप लावलेलं आहे. इथे मायोनीज प्लस इथे टोमॅटो आणि इथे सॅलड पूर्ण आहे. इथे लिंबू सुद्धा टाकले मस्त आहे. म्हणजे ज्याला कोणाला टेस्टसाठी पाहिजे. आणि या सर्वांची तयारी जे केली आहे आपल्या अंकुश भाई खूप खूप धन्यवाद. हे सर्व धन्यवाद नाही करायचं त्याला. थँक्यू पण नाही बोलत. थँक्यू पण नाही बोलत. तर आता तेवढं खायची सुरुवात करूया. जेवणसुद्धा आलेलं आहे जे यांच्यातर्फे जे इन्क्लूड होतं ना आपल्या पॅकेजमध्ये. जेवणसुद्धा आहे तर जेवण पण आपण खाऊया. तर अजून पण काही एन्जॉय. अजून आपल्या पूल पार्टी बाकी आहे. पूलमध्ये जायचं बाकी आहे. आजच जाऊया ना पूलमध्ये. काय म्हणतात सकाळी जाऊया. सकाळी जायचं पूलमध्ये. ते आता जायलाच लागेल. मग खाऊन घेऊन झालं बघूया आपण ते सुद्धा दाखवूया आता तुम्हाला आपली पूल पार्टी. हो चालेल. तर या बघूया आता पुढे आपल्या पुढे काय काय प्लॅन होतात ते. सो लेट्स सी. बाकी बजात नाही. खाली दे या खाली दे. ए
मित्रांनो ते छान अशा पद्धतीने आपले पोरा बिना पिता एन्जॉय करतायत. असं सर्व आपल्या ग्रुपने केलं खूप छान वाटलं. व्यसन न करता जे पिणं ते खूप छान मित्र आता बघता येतात आपले आंघोळीची वेळ झालेली आहे आणि राहुल बोले रेडी झालेले आहे. चालतो चल काय चालतो चल आम्ही काय चल अरे आपल्या मूर्ती तू सांग. मला ते आठवत पण झोपला मी स्वतः लाद देणार आहे. कशी दाखव विशालच्या मारून दाखव. अजून कोणाला उभं राहायचं गेलेलो आहे पण वर्षातून आज जे एन्जॉय केले ते कधीच विसरू शकत नाही. मेलो तरी विसरू शकत नाही कारण का माझ्या जीवलगाचे मित्र आज इथे आहे. जीवलगाचे मित्र माझे मित्र कोण कोण आहेत? राहुल आहे, अमोल आहे, देवेंद्र आहे, विशाल आहे, अमोल आहे, राहुल आहे, विशाल आहे, हेमंत आहे, माझा जीवलगाचा भाऊ अंकुश मनवे आहे, रोशन पवार आहे, देवेंद्र नाग आहे, रोहन सुखरे आहे. एवढे जीवलगाचे मित्र मला खऱ्या आयुष्यात लाभलेले आहेत त्याला मी कधी विसरू शकत नाही. आणि आज जी एन्जॉय केली आहे ती मी आयुष्यभर विसरणार नाही. आणि ही माझ्या लाईफ मध्ये पहिली एन्जॉय आहे जी ज्या मित्रांबरोबर एन्जॉय केलेली आहे. आयुष्यभर कधी विसरणार नाही. ही माझ्या लाईफ मधली पहिली एन्जॉय आहे.
सुप्रभात मित्रांनो. तर जस्ट आत्ताच उठलेलो आहे. अजून आपल्या आंघोळीसुद्धा बाकी आहे, बघताय आपल्या चेहऱ्यावरून. पण इथे उठल्या उठल्या आत्ताच आपल्या मित्राने ते क्रिकेटचा आपला इथे चांगला मूड झाला आहे. आणि आपल्याच गावातल्याच म्हणजे पोराने तर टीम वगैरे पाडले. बघूया कशा वगैरे क्रिकेट खेळतात. इथं बघता किती छानच ग्राउंड आहे, ग्राउंड सारखंच. तर इथे दोन्ही टीम वगैरे पडल्यात. ए दोन्ही कॅप्टनने आधी या. शेवटच्या हेमंत तर शेवटच्या एकट्याला बॅटिंग आहे पण चौका फक्त. ते चौका येड्याच का नाही? एक काढ राहील, येड्याच तू. चान्सेस कमी असं तर इथे दोन्ही कर्णधाराच्या मध्ये वाद होता ना. आणि आपल्या गावातले पोरं इथे एकदम बघताय कशी भांडणं करतात. अजून तर मॅच सुरू पण झाली, आधीच भांडणं करायला सुरुवात झाली यांची. वरच्या आलीचा कॅप्टन आहे ना, तो लय पहिल्यापासून भांडखोर आहे, पहिल्यापासून. म्हणजे अगदी पहिलीला असल्यापासून त्याने भांडणाची चालू केली. ते आज 10वी होऊन 10 वर्ष झाले. तरी पण अजून काय फरक पडलाय नाही. मध्येच बॅट घेऊन जायचा. हे दोन्ही संघाचा कॅप्टन कोण कोण आहे? तू कॅप्टन आहेस? अरे अंकू आहे ना? अच्छा वरच्या आलीचा. दोघात कितीची मॅच आहे? तर ते 2000ची मॅच आहे. तर बघूया आता ही मॅच कोण जिंकतोय ते. धावायचा नाही धावायचा राहू दे. बघा आपण काय करतो ते. सांगतो तुला बघ, दोघांनी धावायचं, एकट्याने धावायचं नाही. तर आता इथे आपल्या टीम मध्ये काहीतरी हे दुखून होता ना. टीम मध्ये हे दुखूच होते. दुसरी हेमंतला तिसरी कॅप्टन बोलतील तर ऐका, ठीक आहे. नंतर बघू. आणि मॅच आहे 2000. त्या बॉला बरोबर तुला फेकली. कॅप्टन बोला मला पहिली बॅटिंग करायचं. आणि त्या या टीम मध्ये पण काहीतरी हे खुश होत आहे. तर तुमच्याशी काय बोलणं झालं तुम्ही सांगा आम्हाला जरा. आता कोण उतरणार, कोण मग तू जर नाहीस पहिला. कोण क्लोजिंग? तर इथे आपली मजाच काहीतरी वेगळं असं मित्रांनो. मुंबईच्या आपल्या कामाच्या थोडा बाहेर येऊन थोडंफार रिफ्रेशमेंट म्हणून आणि आपल्या मित्रांसोबत 10 वर्षांनी एवढं चांगले क्षण अनुभवणं म्हणजे खूप नशिबाचं काम आहे. जिंकलो तर मी ह्यांना हयात मध्ये नेणार आहे जेव्हा. 1000 रुपयात एवढं दोघात 2000 आहे. इथं आम्ही अंपायर राहतो. धाव अंपायर ए लेफ्टीचा पण वाईट. हा ठेवू तो आल्यावर नको नंतर विटान देत ना पहिली. ये स्टार्ट कालची आली. कम ऑन ट्रायल बोल ट्रायल बॉल देवाचा बरोबर आहे. चल बाउंस झालाय. नाही झालं. ये चल स्टार्ट कर. चल एक रोहन पिचचा इशू आहे. थांब तर इथे आपली मॅचची सुरुवात करताना हे दंड आहे स्ट्राईकला आहेत अमोल गोले, जयवंत गोले यांचे सुपुत्र. हेमंत ग्राउंडची इज्जत नाही. आणि नॉन स्ट्राईकला आहेत निखिल दिवेकर. हे आणि फिल्डिंग कर. हे देवे लक्ष दे. तर आपण इथे एवढा लागणार नाही बॉल. पास आहे. अमोल पास एक बॉल 0 रन.
तरी ते आपले नॉन स्ट्रायकर्स बॉल पकडताना बॉल आहे बॉल आहे बॉल आहे बॉल आहे गोले तुला मारता येत नाही काय? तू टाक 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 अरे ते आपले गोले बाबा सुपुत्र 2 बॉल डॉल करताना हयात मध्ये जेवायचं आहे. तरी ते आपले वरच्या आलीचे कप्तान तुमच्या फील्डमध्ये भडकताना तुम्ही आता शिव्या घाला तुम्हाला कसं वाटतंय? एकदम वाईट वाटतंय, थोडा टेन्शन मध्ये आहे. Clean करून द्या. अरे वाईट आहे हो. अरे तरी ते बघताय खालच्या वरच्या आलेचे कॅप्टन इथं चिडताना वाईड आहे वाईड आहे. हे घे, दोन घे, 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 घे. हे गाईस हे लोक एवढं मुंबईवरून आलेत क्रिकेट खेळायला आणि एकच बॉल घेऊन आलेत आणि हे बघा गेला अर्धा तास झाला ते बॉलच शोधतात. एक दुसऱ्या टीमचे कॅप्टन आहेत ऍक्च्युली ते हारायला आलेत त्यामुळे कसं त्यांना बॉल शोधायचा नाहीये म्हणजे कधीपासून मुद्दाम नाटक करतात बॉल शोधायचं कारण त्यांना मॅच कॅन्सल करायची आहे त्यामुळे ते बॉल शोधतात आणि ते आता ते घाबरलेले आहेत आता आमच्या टीमला त्यामुळे ते टाइमपास करतात बॉल शोधायला. आणि ते मुंबईवरून पण एकच बॉल घेऊन आले बिकॉज त्यांना माहिती होतं आम्ही हारणार आहोत. बॉलच आणले भेटेल काय पण आज बॉल संभावना कमी आहेत. कॅप्टन बॉल भेटेल काय? आतमधल्या साईड गेला तरच भेटेल. अशी पण तुमची केर मोडलेली आहे पूर्णपणे. पाठवायला पाहिजे तरच भेटला असता बॉल. साप येईल साप आहे तिकडून. अंकु खरल तू खरल थोडासा बिन ठेव हा आपल्याला वाल लावायचे घे. अंकु वरती जखम लवकर सुकायला तर औषध काय रे कुठली ठेवू? भामरूट लावून भामरूट. अरे मुंबईला गेलो आयुर्वेदिक औषध भामरूटच आहे. बघा आता लावला. हा एक विशालच्या टीमचा प्लेअर आहे त्याने स्वतःसाठी किती टीमसाठी एवढे एफर्ट लावले की त्यांनी पाय फोडून घेतला मी मग. अरे 2 चौके पण मारले. त्याला 500 रुपये भेटणार आहेत त्या मॅचचे. कारण का मॅच अंकुश मनवे यांनी विकत घेतलं सांग. अंकुश मनवे कॅप्टन आहे दुसऱ्या टीमचा त्यांनी एका ओव्हरला 32 रन दिले म्हणजे त्याचा पूर्ण फाडसा पाडलेला आहे पूर्णपणे. आणि कारण आणि आता ते टीम त्यांच्या हारण्याच्या परिस्थिती टीम हारण्याच्या परिस्थितीमध्ये आहे म्हणून ते बॉल शोधायला नाटक करतात. त्यांना माहिती आहे आता ही पण मॅच हारणार आहोत आपण. तिथे बघा पूर्णपणे त्याचे एफर्ट आमची गरजच नाही. बॉल तुम्ही फिल्डिंगला तुम्ही आहात. मित्रा इकडे गेला बॉल तू तिकडे का शोधतोय? इकडे गेला इथे रोशन उभा आहे तिथे. लहानपणी पण असंच करायचा
बॉल गेला ना मुद्दाम टाइमपास करायचा शोधायला. बोलायचं माझी बॅट त्याला माहिती होतं बॉल भेटणार नाही. नारायण त्याच्या वाढत जायचं म्हशीसोबत. तर मित्रांनो आता आपल्या नाश्त्याची वेळ झालेली आहे. नाश्त्यामध्ये आपला एक मिसळपाव आहे. मिसळपाव होता आणि चहा आहे. एवढंच घ्यायचं होतं. अजून काहीतरी पाहिजे होतं ना नाश्त्याला. जाऊ दे यातच भागून जाऊ पण जे काय ते चांगलं नाश्ता करायला. मी काय आय वॉन्ट कॉफी ओनली. हा मला पण एकच कॉफी आहे त्याच्यामध्ये विचारते कॉफी कोण एकच कॉफी आहे ना पण एकच कॉफी लागते मित्र आणि तो विचारते किती पिणार. नको मला मग. बोलायचं ना. माझी कॉफी आहे. हे आम्ही कॉफीच पितो चहा पण नाही पित नंतर. एकच पॅकेट आहे कॉफीचा. अरे बोलायचं ना. मग याला द्यायला दे. काय बनवू शकतो? चहा आहे, चहा बनव, चहा बनव. मागाशी बोललो नाही नाही हेमंत चाय वगैरे झाला. हे अंकुश लगेच भाव कोण जातो हा? तर मित्रांनो आपलं फायनली ते नाश्ता पण झालेला होता आणि ॲक्च्युली झालं असं की आपलं जे मध्ये स्विमिंग पूलमध्ये पोरा एन्जॉय करत होती त्याचा व्हिडिओ तर काढायला मिळाला नाही कारण की आपल्या पाण्यामध्ये आपलं कॅमेरा वगैरे भिजला असता तर ते सुद्धा दाखवायला मिळालं नाही. पण खरंच खूपच एन्जॉय केली आणि आता निघायची वेळ झाली. आपलं चेकआउट आहे ते 5चं आहे. तर गाडी आपली जे बोलवली स्टेशनमध्ये सोडण्यासाठी तर गाडीसुद्धा आलेली आहे आणि इथं थोडं आपल्या पोरांचं फोटो सेक्शन चालू आहे. हे मी पण आलो तर बघताय सेल्फी. थोडी गाडी सुद्धा आपली आलेली आहे. आता आपण निघूया थोड्याच वेळात. आलं ना तर इथे अजूनपर्यंत पोरं अजून दमलेत ना रे. दमलेत ना अजून अजून मध्ये ऍक्टिव्ह आहे. अजून थांबायचंय का आपण फुल ऑनलाईन. तर एन्जॉय केलात की ना सर्वांनी. कसं वाटलं रात्रीचं आणि आत्ताचं मिळून कसं वाटलं तुम्हाला? एवढाच होता. हा काय फार्म हाऊस बद्दल तुला काय म्हणायचंय? बोल अंकू बोल काहीतरी बोल. नाही आणि बोलू. सर्व्हिस वगैरे कशी होती फार्म हाऊसची? आज ही वर्षभराची जी मजा केलेली आहे अरे रात्री होतो हा नाही तू बोल. वर्षभराची जी मजा केलेली आहे आणि आज ही मजा जायच्या टायमाचे ह्या वर्षी तर तुला कसं वाटतं आपली पोरं परत मिळतील का 10 वर्षाच्या नंतर अशी? कधी प्लॅन सगळ्यांनी परत मिळायचं. हा तर चला मित्रांनो आता आपण आता गाडीमध्ये बसून घ्यावं आणि चला आपण व्हिडिओ इथे स्टॉप करूया कारण की पुढे आपल्याला ट्रॅव्हलिंग करायचं आहे ट्रेनमध्ये आणि आता वेळ संध्याकाळची आहे तर आपल्याला इथे भरपूर वेळ आता गर्दी पण मिळणार ट्रेनमध्ये. तर आपण व्हिडिओ इथे स्टॉप करतो आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनपर्यंत चॅनल नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुमच्या मित्रांसोबत तुम्ही असं काही टाईम स्पेंड करायचं भरपूर वर्षापासून तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून काही नवीन अशा व्हिडिओचे आयडिया असेल तर ते नक्कीच सांगा. तर चला लेट्स सी भेटूया. टाटा बाय बाय.